श्रीकृष्णाय नमः. या श्लोकात भगवंत स्वतःचं वर्णन 10-11 प्रकारांनी करत आहेत. गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवासशरणं सुहृत् प्रभवः प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम्. श्रीकृष्ण सांगत आहेत, मीच प्रत्येक जीवाची गती आहे, म्हणजेच अंतिम ध्येय, मुक्तीकडे नेणारा मार्ग. मीच भर्ता, जो सगळ्यांचं पोषण करतो. मीच प्रभू, सर्वशक्तिमान अधिष्ठाता. आणि तरीही मी साक्षी, जगातील प्रत्येक हालचाल पाहणारा, पण कुठेही आसक्त नसलेला. मीच निवास आहे, प्रत्येकाचं आतलं घर. मीच शरण आहे, दुःखातही आश्रय देणारा. आणि मीच सुहृद, म्हणजे खरा मित्र, जो कधी मागणी करत नाही, पण नेहमी साथ देतो. निर्मिती माझ्यातून होते, प्रभवः, सर्व काही माझ्यातच विलीन होतं. प्रलयः, जगाचं स्थैर्यही माझ्यावरच टिकलेलं. स्थानम, सर्व अनुभवांचं निधान, प्रत्येक भावनांचा साठा. मीच निधानम, आणि सगळ्यांचं मूळ बीज. मीच अव्ययम, अखंड, शाश्वत, अविनाशी. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तोच गती, तोच मार्ग, तोच लक्ष, जो अंतरी आहे, प्रत्येक श्वासात, प्रत्येक भावात. जो सर्वांचा सुहृद आहे, तोच या श्लोकात बोलतो आहे. देव बाहेर शोधायचा नाही, तो आपल्या अंतःकरणात आहे, जगाच्या प्रत्येक स्पंदनात आहे. जेव्हा आपण कर्म, मन, बुद्धी आणि भाव त्याला सगळं अर्पण करतो, तेव्हा आपल्याला जाणवतं, तोच माझा प्रवास, तोच माझं गंतव्य, तोच साक्षी, तोच माझा सुहृद, आणि त्यालाच शरण. श्रीकृष्ण शरणं मम, श्रीकृष्ण शरणं मम.